हा जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्या व्हिडिओच्या मागची जी स्टोरी आहे ती अशी आहे की एक 85 वर्षांची आई आपल्या मुलासोबत हॉस्पिटलमध्ये जाते. त्याच्या मुलाच्या समोरच त्यांना धक्का दिला जातो. त्यांचा हात पिरगळला जातो. जेव्हा मुलगा याचा विरोध करतो तेव्हा त्याला कानाखाली मारतात. हा पूर्ण प्रकार आजमगडचा आहे. आजमगडमध्ये एक मंडलीय जिल्हा रुग्णालय आहे. तिथल्या ओपीडी मध्ये असलेल्या डॉक्टरांचे नाव विनोद कुमार आहे. 14 मार्चला देवेंद्र सिंह परिहार आपल्या आई सावित्री देवी यांना घेऊन त्यांच्या ओपीडी मध्ये जातात. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली होती. डॉक्टर सांगतात की प्लास्टर करून घ्या. तेव्हा देवेंद्र सिंह म्हणतात, सर, प्लास्टर करण्याआधी एकदा एक्सरे करून घ्या. एक्सरे मध्ये पहा किती फ्रॅक्चर आहे, किती नाही. त्यानुसार तुम्ही प्लास्टर करा. हे ऐकून डॉक्टर विनोद कुमार चिडतात. चिडून ते त्यांच्या आईला धक्का देतात. जेव्हा देवेंद्र सिंह याचा विरोध करतात तेव्हा त्यांना कानाखाली मारतात. देवेंद्र सिंह आवाज उठवू लागतात. तेव्हा गार्डला बोलावलं जातं. त्या गार्डचं नाव केदार सिंह आहे. केदार सिंह देवेंद्र सिंह यांनाही कानाखाली मारतात, बाहेर काढतात आणि त्यांच्या आईचा हात पिरगळतात. देवेंद्र सिंह बाहेरून पोलिसांना कॉल करतात. पोलीस येतात. पोलीस आधी विनोद कुमार यांच्याशी बोलतात आणि त्यानंतर थेट येऊन देवेंद्र सिंह यांनाच कानाखाली मारतात. त्यानंतर देवेंद्र सिंह म्हणतात, तुम्ही आम्हाला फाशी द्या चालेल, पण माझ्या आईला जर मारलं जात असेल तर मी काय करावं ते तुम्हीच सांगा. आजकाल सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे ओव्हरलोड आहे. डॉक्टर कमी असतात आणि त्यांच्यावर कामाचा ताण खूप जास्त असतो. त्यांच्या समोर असेही काही पेशंट येतात जे त्यांच्या गोष्टी समजू शकत नाहीत. त्यातच त्यांचा पगारही कमी असतो. काही डॉक्टर जास्त पैसे कमवण्यासाठी साईडला स्वतःचं क्लिनिक सुरू करतात. त्यामुळे ते सरकारी रुग्णालयात कमी वेळ देतात आणि त्यांच्या क्लिनिकमध्ये जास्त वेळ देतात. म्हणून सर्वात मोठी समस्या ही आहे आणि यावर सरकारने काम करायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे सरकारने एक मर्यादा ठरवायला हवी की एका दिवशी सरकारी रुग्णालयात डॉक्टर किती पेशंट पाहतील, किती काम करतील आणि किती सुट्ट्या घेतील. तसेच जर तुम्ही सरकारी रुग्णालयात काम करत असाल तर तुम्ही स्वतःचं प्रायव्हेट क्लिनिक चालवू नये. यासाठी सरकार डॉक्टरांचा पगार वाढवू शकते. कोणत्याही देशात डॉक्टर हा खूप महत्वाचा घटक असतो. आता या केसकडे येऊया. या प्रकरणात उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री ब्रुजेश पाठक यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 3 दिवसांच्या आत पूर्ण रिपोर्ट सादर करा की या प्रकरणात नेमकं काय घडलं. तिथल्या सीएमओने केदार सिंह या गार्डला सस्पेंड केलं आहे. मला आधीच माहिती होतं की गार्डला सस्पेंड केलं जाईल. गरीब माणसाला आधी पिळलं जातं. आतापर्यंत विनोद कुमार यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांना ना सस्पेंड करण्यात आलं आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये असे प्रकार नेहमी घडत असतात. हा प्रकार कॅमेरात रेकॉर्ड झाला, व्हायरल झाला म्हणून त्यांना न्याय मिळत आहे. असे अनेक गरीब लोक आहेत ज्यांना न्याय मिळत नाही. ते डॉक्टरांकडे जातात पण त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत किंवा त्यांना डॉक्टर भेटतच नाहीत. म्हणून जर ही समस्या सोडवायची असेल तर ती मुळापासून सोडवायला हवी. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.